बनणार आहे बघा मी झिंग्याची भाजी। हे बघा हे असे झिंगे असतात छोटे छोटे। झिंग्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे, हे लसण आहे, ही लसणाची पात आहे। गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती तवा ठेवायचा, गरम झालेला आहे, थोडं तेल टाकायचं, गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता झिंगे भाजून घ्यायचे, चांगले लालसर होईपर्यंत भाजायचे झिंग्याला। त्याचं पाणी सर्व निघून जातं, म्हणजे केस वगैरे असते झिंग्याचे ते पण जळून जातात। बघा झिंगे भाजलेले आहेत आता छानपैकी, असे लालसर लालसर झालेले आहेत। आता याला प्लेटमध्ये काढून घेते मी, बघू शकता प्लेटमध्ये काढत आहे मी। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, एक माप तेल टाकायचं, गरम झालेलं आहे, थोडं हिंग, जिरे, लसण, आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत परतवायचं, छान भाजू द्यायचा कांदा। नुसार मीठ, कापलेली लसणाची पात, लसणाची पात टाकल्यानं झिंग्याला चांगली चव येते। त्या मार्केटमध्ये लसणाची पात भरपूर आलेली आहे। थोडी हळद, 1 चमच लाल तिखट, काळा मसाला, खोबऱ्याचं वाटण तुम्ही घ्यायचं, मसाल्याला व्यवस्थित भाजायचं, मसाला तेल सुटेपर्यंत। तर भाजलेले झिंगे टाकून घ्यायचं, याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, सुकी भाजी बनवायची आहे मला। ओले झिंगे घ्यायचं, सुके झिंगे नाही तर त्याला कोळंबी पण म्हणतात, छोटी कोळंबी। थोडा कोथिंबीर टाकायचा वरतून, घ्यायचं, 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत बघा, झिंग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। झिंग्याची भाजी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा झिंग्याची भाजी कशी झाली ते।